यानंतर गावोगावच्या बातम्यांचा घेऊयात धांडोळा, गाव तिथे माझामधून। सोलापूर जिल्ह्यातल्या वागदरीत परमेश्वर यात्रेला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त पालखी आणि रथाची मिरवणूक काढण्यात आली। सर्वधर्म समभावाचा प्रतीक म्हणून परमेश्वराचं देवस्थान प्रसिद्ध आहे। तब्बल 51 फूट उंचीचे दगडी चाक असलेला रथ हाताने ओढण्याची परंपरा आहे। हा रथ ओढण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक या ठिकाणी दाखल होतात। त्यामुळे एकंदरीतच वागदरीत भक्तिमय वातावरण झालं होतं। 5 दिवस चालणाऱ्या यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटकमधूनही भाविक वागदरीत दाखल झाले। चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या महाकाली देवीच्या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली। राज्यातल्या भाविकांसह आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडचे भाविकही दरवर्षी चंद्रपूरमध्ये दर्शनासाठी येतात। देवीच्या दर्शनासाठी खास सोय करण्यात आली। रोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनानं राहण्याची जेवणाची व्यवस्थाही केली आहे। चैत्र पौर्णिमेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे। वाशिम जिल्ह्यातल्या पोहरा देवी यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली। या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी चक्क बंजारा भाषेतून भाषण केलं। मनोरा तालुक्यातील पोहरा देवी या ठिकाणी बंजारा समाजाची काशी म्हणून हे ओळखलं जातं। रामनवमीला या ठिकाणी बंजारा समाजाची मोठी यात्रा भरते। तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये अवकाळी पावसामुळे कोसळलेल्या द्राक्ष बागांची कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली। तसंच कोसळलेल्या बागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी जे शक्य आहे ते करू असं खोत यांनी म्हटलं। गरिबांसाठीचं स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्या दुकानदाराविरोधात तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर दुकानदारानं रात्रीतून धान्य दुकानातून आणण्याचा प्रयत्न केला। मात्र गावकऱ्यांनी ही गाडी पकडून तहसीलदार आणि पोलिसांना याची माहिती दिली। नाशिक जिल्ह्यातल्या पारेगावात ही घटना घडली। या प्रकरणी धान्य दुकानदारावर कारवाई करण्यात आली असून दुकान सील करण्यात आले आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील रौंझाणे गावात सरपंचांच्या बैठकीत झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या निंबा भामरे यांचा मृत्यू झाला। 19 मार्चला सरपंचावरील अविश्वास ठरावादरम्यान वाद झाल्यानं काही लोकांनी निंबा भामरे यांच्यासह त्यांच्या मुलाला आणि पुतण्याला मारहाण केली। यात निंबा भामरे यांना जबर मार लागला होता। काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी हल्ला करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं। कोर्टाच्या आदेशानंतर 1 एप्रिलपासून BS3 इंजिनवर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे गाड्यांचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांनी बंपर सूट दिली होती। नाशिकमध्ये 30 आणि 31 मार्च या 2 दिवसात तब्बल 950 वाहनांची विक्री झाली। वाहनांच्या विक्रीतून नाशिक वाहतूक विभागाला तब्बल 4,17 लाख रुपयांचा महसूल मिळाला। 2016 आणि 17 या आर्थिक वर्षात नाशिक महसूल विभागाच्या तिजोरीत 245 कोटी रुपये जमा झालेत। 24 नंबरमधून 5 कोटी तर भरारी पथकातून 20 कोटी रुपये मिळालेत। विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा 33 कोटी रुपयांचा अधिकचा महसूल जमा झाला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती शहर मच्छीमारांच्या 2 गटांच्या अंतर्गत संघर्षानं हादरलं। विसर्जन तलावावर झालेल्या हल्ल्यात 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत। विसर्जन तलावातील मासेमारीच्या हक्कावरून 2 गटात वाद होता। हा वाद कोर्टापर्यंतही पोहोचला आणि यानंतर प्रकरणाचा निकाल मांढरे कुटुंबियांच्या बाजूने लागला। त्यानंतर मासेमारीसाठी गेलेल्या मांढरे कुटुंबियांवर न्यायालयीन लढाई हरलेल्या दुसऱ्या गटानं कुऱ्हाडी आणि लाठ्याकाठ्यासह हल्ला केला। यात जगदीश मांढरे यांचा जागीच मृत्यू झाला। यावेळी पोलीस तलावाच्या काठावर असतानाही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असा आरोप केला जातोय। चंद्रपूर शहराजवळील किटाळी जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला। विठोबा उपरे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। विठोबा उपरे इतर ग्रामस्थांसह मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेले होते। त्यावेळी वाघानं विठोबा उपरे यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना दूरवर फरफटत नेलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। गेल्या 10 दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची ही 3री घटना आहे। याआधी प्रेमिला बोरकर आणि ताराबाई तावडे या महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। अहमदनगरला पाथर्डीत 5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झाल्यानं खळबळ उडाली। शनिवारी सायंकाळी वडगावला ही अमानुष दुर्घटना घडली। भगवान वाघमारे या 63 वर्षीय नराधमानं बालवाडीतल्या बालिकेवर अत्याचार केला। या प्रकरणी वाघमारेला रात्रीच अटक करून 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पीडित बालिका आणि वाघमारे हे शेजारीच राहतात। पीडितेचे पालक शेतात कामावर गेल्यावर आरोपीनं हे दुष्कृत्य केलं।